महापालिकेतील तीनही महत्त्वाच्या पदांवर भाजपमधील गटातटांना सांभाळून सर्व समाजाला सामावून घेण्याची किमया पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे। महापौरपदी विनायक कोंडाल, सभागृह नेता म्हणून नरेंद्र काळे तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांना संधी देऊन दोन्ही देशमुख आणि कोठे गटाची समन्वयाची भूमिका ठेवली। तीनही निवडी करताना समाज घटकांचा विचारही करण्यात आला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला। तब्बल 87 नगरसेवक निवडून आले। त्यानंतर आता महापौरांसह इतर पदांवर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेली 15 दिवस सुरू होती। भाजपमधील दोन्ही आमदार द्वय देशमुख आणि आमदार कोठे यांच्या गटातील अनेकांनी पदांसाठी लॉबिंग सुरू केले। आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख, नरेंद्र काळे, विनायक कोंडाल, अनंत जाधव यांची नावे महापौर पदासाठी चर्चेत होती। मराठा, धनगर आणि पद्मशाली समाजाने महापौर पदावर दावा करत संधी देण्याची मागणी केली। दरम्यान या सर्व प्रक्रियेत गटातटाचा प्रश्नही उपस्थित झाला। यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मास्टर स्ट्रोक मारत प्रथम गटनेता म्हणून आमदार विजयकुमार देशमुख गटाचे नरेंद्र काळे यांची निवड केली। नरेंद्र काळे हे धनगर समाजाचे आहेत। त्याचबरोबर संघाच्या मुशीत वाढलेले आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे अशी त्यांची ओळख। त्यांच्या निवडीनंतर अनेकांची तोंडे बंद झाली। दरम्यान सोमवारी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती। त्यावेळी महापौर पदासाठी विनायक कोंडाल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांनी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। पद्मशाली समाजाचे तसेच कोठे गटाचे विनायक कोंडाल हे चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले। मितभाषी आणि संयमी म्हणून त्यांची ओळख। ज्ञानेश्वरी देवकर यांची उपमहापौर पदासाठी निवड सर्वांना आश्चर्यचकित करणार होती। आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक असलेले आणि मराठा म्हणून देवकर यांना संधी देत पालकमंत्री गोरे यांनी सिक्सर मारला। आता राहता राहिला लिंगायत समाजाला संधी देण्याची तर स्थायी समिती तसेच स्वीकृत नगरसेवक असे अनेक पर्याय शिल्लक आहेत। सोलापुरातील गटतट आणि सामाजिक समतोल राखत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पदाधिकाऱ्यांची निवड केल्याचे दिसते। त्यांच्या या खेळीने पक्षांतर्गत विरोधकही बॅकफूटवर गेल्याचे दिसते। आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले तर काही ठिकाणी भाजप विरोधी उमेदवारांना मदत केल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे सुभाष देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा वगळता संपूर्ण निवडणुकीत कुठेच दिसले नाही। त्यामुळे दोन्ही आमदार द्वय देशमुखांवर पक्षश्रेष्ठ नाराज असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सांगून केल्याची कबुली देत भाजपमध्ये व्यक्तीपेक्षा पक्षश्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले। एवढे मोठे यश संपादन करूनही केवळ गट तट न पाहता देशमुख समर्थकांनाही मानाची पदे देऊन गोरे यांनी वैयक्तिक हेवेदावे नसल्याचे सिद्ध केले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।